नमस्कार भावांनो, जय शिवराय. आज आहे भावांनो 16 फेब्रुवारी 2024. आपण आहोत मोशीमध्ये. सकाळचे वाजत आलेत मित्रांनो 9. तर आपल्याला थोडासा उशीर झाला मित्रांनो. तर आपण आज चांगलं अर्निंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत, परंतु आपल्या गाडीची सर्व्हिसिंग पण बाकी असल्यामुळं आपण जेवढं बिझनेस करतात तेवढं तर करणारच आहोत, परंतु सर्व्हिसिंग पण महत्वाची आहे. आणि दुपारच्या टायमिंगला आपण सर्व्हिसिंग करणार आहोत, कारण की गाडी खूप जॅम चालली आहे. आवाज पण चेंज झालेला आहे गाडीचा, त्याच्यामुळे आपण करणार सर्व्हिसिंग. तर तुम्हाला दाखवतोच आज सर्व्हिसिंग कशी होते, काय गेलंय काय नाही पार्ट, ते पण चेक करणार आहोत आपण सर्व. तर माझ्यासोबत लाईनवर राहा मित्रांनो. आपण आहोत स्पाइन रोडला आणि 2 बुकिंग मारल्यात. एक होम चेंबर्सला आणली होती आणि परत लोकल मारली 45 रुपयाची. तर 150 रुपये झाले तो उबेरला. आपण आहोत स्पाइन रोडला आणि पाहूया कसं अर्निंग होत आहे. आणि दुपारनंतर आपण सर्व्हिसिंगला जाणार आहोत गाडीच्या. तर भावांनो, आपल्याला वाढली नाशिक फाटा 127 रुपयाची. 7 किलोमीटर होती मित्रांनो. स्पाइन रोडहून नाशिक फाटा 7 किलोमीटर 127 रुपये ओलाला. तर मी सोडलं मित्रांनो. आणि एका 8 दिवसापूर्वी एका मॅडमचं ID कार्ड राहिलं होतं आपल्या गाडीत. तर इथं जवळच कंपनी आहे मित्रांनो. होईल आपला 2 किलोमीटरचा राऊंड होईल, पण त्यांचं जे कामाचे आहे ते बरेच दिवस झाले कॉल पण करत होते. त्यांचं महत्वाचं ID आहे, त्याशिवाय एंट्री होत नाही त्यांची. आणि त्याच्यामुळे आपण ते देऊया आणि आपण आपल्या कामाला येऊया परत. म्हणजे तर आपल्यामुळं कोणाचं काम अडू नये म्हणून आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करूया आणि देऊया. तर भावांनो, आपण ID कार्ड दिलं आणि कासरवाडीच्या ब्रिज कशी होतो सर्व्हिस रोडला, तेवढ्यात वाढली आपल्याला बानेरची. बानेरला गेलो. बानेरला थांबतो नाही 5 मिनिटात तर परत वाढली मित्रांनो फेज 2 ची हिंजवडीची. तर ते सरांना दाखवले होते 226 रुपये, मला दाखवले 240 रुपये. त्यांना घेतलं, मीटरने टाकलं. मी त्यांना काहीच बोललो नाही. मीटर टाकलं, मीटरने घेऊन गेलो. त्यांचे झाले 265 रुपये. बुकिंग होती उबेरला. तर तिथे गेल्यानंतर म्हणले किती झाले, मी मीटरकडे पाहिलं, म्हटलं 226 रुपये झाले. ते म्हणले 226 मला 230 रुपये दाखवत आहे. म्हटलं नाही, मीटर प्रमाणे होईल म्हटलं बिल, कारण की हे सजेस्टेड फेअर आहे म्हटलं, हे काय बरोबर अर्निंग दाखवत नाही. तर मी आजच नसेल, बऱ्याच जणांना पाहिलं बी असेल की बरेच गाड्यावाले सर्वच मीटरने नेत आहेत. हा ठीक आहे म्हटले, काय नक्कीच झाले म्हटले. 265 झाले म्हटलं. 265 केले त्यांनी मला. एमटी निघणार मित्रांनो. 11 वाजून गेलेले आहेत. 11 सव्वा 11 वाजले आणि ऊन पण खूप पडत आहे. त्याच्यामुळे आपण काय करूया, आता डायरेक्ट जाऊया दुपारचं. आपल्याला बिझनेस जाता जाता पडले चिंचवड साईडला तर ठीक आहे. तो जो व्हाईट डब्बा आहे ज्यात आपण कुलंट टाकतो तो घ्यायचा आहे, कारण की माझं कुलंट दिसत नाहीये बरोबर. आणि एक पाईप लिकेज आहे, त्यातून कुलंट थोडं थोडं दिसत आहे पडल्याने, कारण की कुलंटची लेवल केली 3 दिवसात माझा डब्बा पूर्ण खाली होतोय. का वॉटर पंप गेला चेक करावं लागेल अगोदर तो कुलंट आणि ते पाईप आणि आपला डब्बा घेऊन जाऊया आणि करूया सर्व्हिस. तर गणेशने मारली ट्रायल मित्रांनो, पाहू शकता तुम्ही. आणि आता पहिलं त्यांनी आपले गिअर बॉक्स जे आहे ते ऑइल काढत आहे तो. तर पाहू शकता तुम्ही माझं ऑइल कसं काळं झालं फार. तर पाहू शकता किती एकदम थोडंसं निघलं मित्रांनो. तो म्हटलं एवढंच असतं ऑइल गिअर बॉक्समध्ये. तर मेन आता इंजिनचं ऑइल पहा, बघा किती ब्लॅक झालं एकदम. आणि एकदम कसं झालंय गट्टा, असं पातळ झालं एकदम. तर पाहू शकता तुम्ही, तो म्हटलं खूपच खराब झालं ऑइल. म्हटलं बऱ्याच दिवस झाले सर्व्हिसिंग केलेली. सर्व्हिसिंग आली भावांनो आणि परत आपण आलेलो आहोत आता वॉशिंग करायला गाडी. तर पाहू शकता तुम्ही फोम वॉशिंग आहे ही. तर मस्त अशी गाडी नटवली त्यांनी. तर भावना आपण गाडीची सर्व्हिसिंग केली मस्त आणि तिथून पुढे आपल्या गाडीची वॉशिंग पण करून घेतली एकदा. म्हटलं फ्रेश असलं मग टेन्शन नाही, मस्त वाटते गाडी आता फ्रेश एकदम. तर गाडीचा आवाज पण येत नाही मित्रांनो. व्हिडिओ दाखवतो तुम्हाला, गाडी चालू केल्यानंतर आवाज पण येत नाहीये. तर काय खर्च आला त्याला, तर आपल्या सर्व्हिसिंगला किती खर्च आला ते सांगतो जरा. आले 620 रुपयाचं आणि सर्वच ऑइल वापरलंय मित्रांनो, म्हणजे चांगलं ऑइल सर्वात ॲटोचं वापरलं. TVSचं पण होतं म्हटलं ते नको टाकू, सर्वच ऑइल वापरलंय 620 रुपये. पुन्हा एक फिल्टर आहे 68 रुपयाचा ऑइल फिल्टर.
एक ग्रीस होता 110 रुपयाचा डबा, जे की आपण जे गाडी सर्व्हिसिंग करताना त्या कॅप मध्ये बसवतो. हे ऑइल थोडं हँडल वगैरे थोडं वापरतो रेड कलरचं, ते पण वापरलं. एक कॉटन 10 रुपयाचा लावला त्यांनी. ठीक आहे. बॅटरी पाणी 40, जे की कूलंट आपण पूर्ण चेंज केलं मित्रांनो. पहिलं होतं ते काढून टाकलं आणि आपण नवीन 2 बॅटरीच्या बॉटल घेतल्या. एक बॉटलने पहिल्या पूर्ण जे फॅन वगैरे सर्व आहे सर्व धुवून घेतलं आणि परत दुसरी बाटली आपण कूलंटची लेवल केली बरोबर. आणि एक TDC रबर, ते इंजिन एक रबर असतं छोटंसं, ते रबर एक टाकलं. किती 22 रुपयाचं. तर ठीक आहे. आणि लेबर चार्ज 300 रुपये. तर लेबर चार्ज पण कमी लावलेला आहे, कारण की सर्व्हिसिंगला 200-250 रुपये कुठं पण घेतात लेबर चार्ज. तर 50 रुपये एक्स्ट्रा म्हणजे आपण सगळं जे कूलंट होतं पुन्हा TDC रबर झालं ते सर्व करून दिलं त्यांनी. आणि आपल्या टायमिंग जी सेटिंग आहे, टायपॉड सेटिंग म्हणतात त्याला, तर ती पण आपण व्यवस्थित करून दिली त्यांनी 300 रुपयामध्ये. तर 1170 रुपये बिल झालं मित्रांनो. बाहेर जर तुम्ही कुठं पण केलं असतं हे सर्व्हिसिंग तर 1,500 रुपयाच्या आसपास लागले असते. आणि त्याचं नवीन गॅरेज झालेलं आहे. असं नाही की तो जास्त, आणि ते त्याकडे गेल्यानंतर गाडी एकदम क्लिअर म्हणजे क्लिअर. त्याच्या हातात तो पहिला राऊंड मारतो. तुम्हाला दाखवलं मी पहिल्या व्हिडिओमध्ये की राऊंड मारला त्याने, पहिला चेक करतो गाडीला काय झालंय ते, आणि नंतर तो सांगतो पण पार्ट एखादा जर गेलेला असला तर असा असा प्रॉब्लेम आहे म्हणून. तर माझा कूलंटचा प्रॉब्लेम आहे, तर लीक होत होतं, तर लीक आता बंद केलेलं आहे. पाहूया अजून जर कूलंट जर कमी झालंच तर आपल्याला वॉटर पंप बदलावा लागेल. तर ठीक आहे मित्रांनो, वॉटर पंप कशाने जातो, ज्यावेळेस आपलं पूर्णच कूलंट ज्यावेळेस संपतं गाडीतलं. मला माहित नव्हतं, 3 दिवसात संपलं डायरेक्ट, वेळच लागला नाही मला. अगोदर माहित होतं की कूलंट संपल्यानंतर प्रॉब्लेम गाडी बंद पडते, परंतु पूर्ण डबा खाली व्हायचा 3 दिवसात, म्हणून जास्त लक्ष गेलं नाही. तर वॉटर पंप गेला असेल तर टाकावा लागेल तो. आणि गाडी वॉशिंग पण करून घेतली 120 रुपयात. लगेच शेजारी वॉशिंग पण होम वॉशिंग करता येते मस्त एकदम फ्रेश. गाडी एकदम चकचकीत केली त्यांनी. गाडी उचलली, इंजिन वगैरे सर्व धुतलं. तरी 1170 ते 120 1300 रुपये आपले गेले सर्व्हिसिंगला. पण भारी एक नंबर गाडी झाली मित्रांनो आता. आणि गाडी क्लिअर असली ना तर बिझनेस करायला मन लागतं आणि टेन्शन येत नाही की गाडीला काय प्रॉब्लेम आहे नाही. तर मस्त फ्रेश झाली गाडी मित्रांनो. तर वाढलेला तर तुम्हाला चालू करून दाखवतो एकदम किती सॉफ्ट गाडी चालते बघा. आता शेंगदाणे घेतले मस्त जेवायला, 2 वाजले दुपारचे. गाडीचा आवाज बघा एकदम सॉफ्ट झालाय आहे का. गाडी चालू झाली, नॉर्मल आवाज पण येणार नाही तुम्हाला गाडीचा. एवढी सॉफ्ट गाडी, कूलंटचा डबा आहे मागचा, एकदम सॉफ्ट, म्हणजे लई सॉफ्ट झाली गाडी, लई सॉफ्ट. आवाज पण येत नाही चालू गाडी. व्हायब्रेट पण होत नाही कुठं, दिसते तुम्हाला व्हायब्रेट झालेले आवाज आलेला. एवढी सॉफ्ट गाडी. अजून गाडीला 5.5 वर्ष इंजिन काम नाही काय नाही, किती मस्त आहे.